उदगीर नगर परिषदेच्या अंतर्गत विविध विकास कामाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे विविध भागात राज्यमंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। ही सर्व कामे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, दलित वस्ती सुधार योजना, नागरी दलितोत्तर योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर व स्वच्छ महाराष्ट्र प्रोत्साहन निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे आहेत। उदगीर शहरातील सिमेंट रस्ता व नालीच्या बांधकामाचे उद्घाटन राज्यमंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना नामदार संजय बनसोडे म्हणाले, संतोषी माता नगर व शेतकी निवास येथील रेल्वे गेटमुळे लोकांची गैरसोय होत आहे। यासाठी आपण आपल्या निधीमधून संतोषी माता नगर फुटवेअर ब्रिजसाठी 3 कोटी निधी तर शेतकी निवास येथील फुटवेअर ब्रिजसाठी 2 कोटीचा प्रस्ताव तयार केला आहे। ते काम 1 वर्षाच्या आत करू असे आश्वासन दिले। या भूमिपूजन समारंभासाठी उदगीर नगर परिषदेचे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, बांधकाम सभापती मंजूरखा पठाण, पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, ॲडव्होकेट दत्ता पाटील, रामेश्वर पवार, राजकुमार मुक्कावार, गणेश गायकवाड, नगरसेविका अरुणा चिमेगावे, सौ विद्याताई बुंदे, आनंद बुंदे, प्राध्यापक श्याम डावळे, कुणाल बागबंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, भाजपा शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर यांच्यासह उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरसेवक, मान्यवर, नगर परिषद कर्मचारी, नागरिक उपस्थित होते। इस स्मशानभूमी शासनाने नाही तर लोकांनी 10,000 रुपये गोळा करून इस स्मशानभूमीची जागा 2 एकर जागा विकत घेतली। परंतु दुर्दैव आहे की त्या स्मशानभूमीला जायला रस्ताच नाही। पावसाळ्यामध्ये असा हातात जे कोणी नातेवाईक मारतंय त्या हातात घेऊन लाकडं घेऊन जातात तिथं। म्हणजे अशी दुरावस्था त्या स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याची आहे। तर आपण तो रस्ता आणि त्या स्मशानभूमीचं कंपाऊंड वॉल एवढं 2 कामं जर आपण केलं तर ते त्या भागातील नागरिक आपल्याला कधी विसरणार नाही। कारण गुडघे एवढे पाण्यातून 1 किलोमीटर लाकडं घेऊन जावं लागतं। आणि विशेष शहराचे लोक खूप शहरातील सर्वच प्रतिष्ठित आदरणीय नेते मंडळी समोर सुद्धा आदरणीय मंडळी, पत्रकार बांधव, बऱ्याच समस्या आपल्या शहरामध्ये आहेत। ते सोडवण्याचं काम आम्ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी केलेले आहेत, करणार आहोत। आता तुम्ही जे सांगितलं की उड्डाणपुलाच्या कामाविषयी मला वाटतं त्याचा सर्वे इंजिनियर आमचे डेप्टी इंजिनियर केलेला आहे। मला वाटतं आपल्या होतात तर शिवसाहेब होतात समतानगरचा सुद्धा आपण इथं काही टेक्निकल बाबीमुळे आपल्याला उड्डाणपूल करता येत नाही। म्हणून आपण जसं मुंबईच्या धर्तीवरती ब्रिजेस म्हणजे बुधवे ब्रिज आपण त्या ठिकाणी करत आहोत। तिथं जवळपास 3 कोटीचा निधी आपण त्या ठिकाणी लवकरात लवकर जवळजवळ एका महिन्याच्या 3 कोटी रुपये देऊन संतोषी माता नगरच्या तिथून आपण दुसरं मार्केट यार्डाच्या जे रेल्वे गेट आहे तिथं जवळजवळ 40 ते 50 कोटी रुपये लागले आहेत। त्यासाठी सुद्धा मी CIF मधून केंद्र शासनाकडून पैसे आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा। जर नाही झालं तर मार्चचे येणारे जे बजेट आहे त्या बजेटमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या बजेटमध्ये घालून रेल्वे उड्डाणपुलावरती सुद्धा आपण त्यावेळेस तिथं करणार आहोत। हाही शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो। आणि तिसरं अजून हे करावं संतोषी माता संतोषी माता केलं इथलं इथे करावं। याबरोबर उमा चौकाकडे जाणारा दादराचा रस्ता करा असं सगळ्या लोकांची मागणी आहे।
हा, तर त्याला सुद्धा 2 कोटीचा निधी मला जे निधी उपलब्ध झाला होता 5 कोटी रुपये 6 कोटी रुपये, त्यातले 3 कोटी रुपये आपण संतोषी मातानगरला दिले आणि 2 कोटी रुपये तुम्हाला या वार्डामध्ये या ठिकाणी दिलेले आहे. आणि 1 कोटी रुपये मला वाटतं शिवाजी चौक ते उमा चौकापर्यंत डिवायडर आणि स्ट्रीट लाईट करण्याकरता आम्ही राखून ठेवलेले आहे. पण ते त्या ह्याच्यामध्ये बसत नाही म्हणून एज्युकेशन आणि एससीने सांगितलं किंवा हे शहरामध्ये बसत नाही, परंतु कॅन्सर होण्याची बहुतेक शक्यता आहे. पण हे 2 ब्रिज तर तुम्हाला जवळजवळ 6 महिने ते वर्षाच्या आत हे तुम्हाला मी करून त्याच्यामध्ये दाखवतो. स्मशानभूमीचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही सांगितला, तुम्ही लेटर पॅडवरती माहिती द्या की कुठून करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. शहरामध्ये जवळपास आपण प्रशासकीय इमारती खूप मोठ्या प्रमाणावर आल्या, त्यात तहसीलची बिल्डिंग असेल, प्रशासकीय इमारत असेल, पंचायत समितीची बिल्डिंग असेल, बस स्थानकाला आपण नव्याने त्या ठिकाणी आपण रूप देतो. अगोदर गेल्या वर्षी ते बस स्थानक मंजूर झालं होतं, पण ते निधी अभावी ते तसंच रखडलेलं आहे. आपण बीओटी तत्वावरती बस स्थानक करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. MIDC ही होण्याच्या मार्गावर आहे. लिंबुटीच्या कामामध्ये मी आणि अध्यक्ष साहेब, सीओ साहेब सातत्याने त्याच्या बैठका आम्ही घेतो. परवाच मी मुंबईमध्ये बैठक घेतली. लवकरात लवकर कसं व्हावं होईल हे बघण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आष्टावरती उदगीर, आता कोणी जर लातूरला कोणी जात असाल तर बघा, प्रचंड कमीत कमी 20 ते 25 मशिनरी लावून जवळजवळ 40 किलोमीटरचा रस्ता, 40-45 किलोमीटरचा रस्ता 1 वर्षाच्या अतिशय दर्जेदार महाराष्ट्रातला 1 नंबरचा रस्ता असा आपण करून त्या ठिकाणी लागलो आहोत. मलकापूरमध्ये उड्डाणपूल मंजूर केलाय, झालेला आहे. तिथं रेल्वेची अडचण आहे. मी आजच सकाळी अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी बैठक घेतली आणि एक टीम सोमवारी हैदराबादला त्या ठिकाणी मी पाठवणार आहे. आणि नांदेडवरून येणारा जो बिदरला जाणारा दत्तापाडी साहेब रस्ता आहे, तर ती एकदा उड्डाणपूल झाला की आपली शहरातली रहदारी त्या ठिकाणी कमी होणार आहे. मागच्या केंद्र शासनाकडे आता नितीन गडकरी साहेबांकडून एक वेगळ्या कमिटीकडे ते खातं गेल्यामुळं तो रस्ता पेंडिंग पडला होता. म्हणून MSRDCच्या मार्फत आष्टामूर्ती उदगीर ते आपण रस्ता केला. तर भविष्य काळामध्ये मी परवाच आमच्या PS ला सांगितलं की मला नितीन गडकरी साहेबांची वेळ पाहिजे, त्यांची भेट घ्यायची मला. ते कोविडमध्ये असताना माझी भेट होऊ शकली नाही. उमा चौकापासून किंवा केवळपाटीपासून ते देगलूरपर्यंत तेही रस्ता मी तात्काळ त्या ठिकाणी हायवे मंजूर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब, मंजूरबाई, तुम्हाला सगळ्यालाच मी विचारून उमा चौकापासून ते पार कॅप्टन चौक किंवा आपल्या अप्पारा चौक, एक नागपूरमध्ये जसं सीतापडीचा पूल केलाय, उड्डाण पूल केलाय, जसं मुंबईत ब्रिजेस मोठे मोठे तसं ब्रिजेस करण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. पण काही व्यापारी म्हणतात भाऊ आमचा व्यापाराचा धंदा मार्ग आहे असं काही म्हणतायत. बघतो आपण सगळेजण मिळून ज्यावेळेस मी दिल्लीला जाईन तो रस्ता मंजूर करून आणेल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सगळेजण मिळून आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊ. नाट्यगृह आपण 10 कोटीचं मंजूर केले. देवीच्या जागेमध्ये किंवा पाणी पुरवठ्याच्या जागेमध्ये ते अतिशय सुंदर असं नाट्यगृह त्या ठिकाणी होईल. लिंगायत रोड थोड्या दिवसामध्ये चालू होईल. शादीखान्याचा प्रस्ताव कलेक्टर ऑफिसकडे गेला, त्यासाठी 2 कोटीचा निधी मंजूर केलाय. बोधविहार आपण त्या ठिकाणी शिंदे साहेब मागतोय, त्याला सुद्धा 2 कोटीचा आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अनेक गोष्टी छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टी आपण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. अध्यक्ष साहेब, हे जे उद्घाटन भूमिपूजन जे ठाकूर साहेब आपण करतो हे काही मोठी गोष्ट नाही, पण लोकांशी संवाद करत आहे. आता इथं आल्यानंतर मला स्मशानभूमीचा प्रश्न कळला. इथं आल्यानंतर आपल्याला ब्रिजेसचा कुठून ब्रिज झाला पाहिजे, फुटपाथ कुठं झाला पाहिजे हे आपल्याला कळालं. हा माझा दृष्टिकोन. आता आपण लवकरच पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकीय इमारत असेल, तहसील असेल, पंचायत समितीचं भूमिपूजन करावं. मोठे मोठे कामं तर होत राहतील, तर आपण करूया. पण आपण ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या जीवावर आपण मंत्रिपद तिथं भोगलेलो आहोत, त्या लोकांशी जाऊन संवाद करावा. त्यांचे काही छोटे मोठे प्रश्न असतील, त्यांच्या काही वार्डातल्या काही समस्या असतील, ते जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी आपण
प्रयत्न केला पाहिजे. या दृष्टिकोनातून मोठी पुढे वाढा वाढत जातो. मंत्र्यांनी फार मोठे उद्घाटन करावं काही आमची नेते मंडळी सांगतात, मान्य, पण ह्या लोकांची समस्या कोण सोडवणार नाही? नगरसेवकांना सोडवल्याच पाहिजे, नगराध्यक्ष सोडवता येतात, शिव सोडवता येतात, पण मी या आमदार, मंत्री तर राज्याचा आहेच, पण मी या भागाचा आमदार आहे. शेवटच्या घटकातल्या माणसापर्यंत गेलं पाहिजे. म्हणून हे जाण्याचा या ठिकाणी मनोज भाऊ माझा उद्देश आहे. 10 लाख 20 लाख काही कमी नाही, ते जनतेचाच पैसा आहे. काम दर्जेदार झालं पाहिजे, पण आपण वार्डात गेलं पाहिजे, कुठे काम होतात हे बघितलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी परत नगरपालिकेचे आभार व्यक्त करतो. आपण सगळ्या ठिकाणी कामं आपण सुरुवात केलेली आहे. दर्जेदार कामं व्हावं साहेब, एवढीच या ठिकाणी माझी विनंती आहे. अजून काही नगरपालिकेचे जे अतिशय जवळचे माझे मित्र आहेत, भोसले सुधीर गायब झाल्यावर सगळ्यांची सवय लागली असं मला वाटतं. जवळचे मित्र आहेत. आता हातवाडीचा प्रश्न खूप दिवसापासूनचा पेंडिंग होता. त्या हातवाडीच्या प्रस्तावावर सही झाली. त्याचा लवकरात लवकर मला वाटते 8 ते 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी निघेल. अजून कुठला अंकल साहेब कुठला जर प्रश्न असेल तर तुम्ही शिंदे साहेब, पवार साहेब थोडंसं सांगा. आपण प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू. इलेक्शनमध्येच आपले सगळे पक्ष वेगवेगळे. इलेक्शन संपल्यानंतर आपण सगळे या उदगीरच्या शहराच्या विकासाकरता आपण सगळेजण शिकलं पाहिजे. म्हणून मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा अजिबात आपण म्हणायचं. इलेक्शन डिक्लेअर झालं काय ठाकूर साहेब, इलेक्शन डिक्लेअर झालं, तुम्हाला एका पक्षाकडून संधी मिळते. संदीप नाईक वेगवेगळे लढा. जनतेमध्ये जो माणूस जाऊन काम करेल त्याला लोक निवडून देतील. एकदा निवडून आला जाता भाऊ की संपलं. आपण सगळ्याचीच लोकप्रतिनिधी. मी आज आवर्जून सांगतो, मी 3.5 लाख लोकांचा प्रतिनिधी आहे. 20 लाख. आता पवार साहेबांनी मंत्री केल्यामुळे मी 15 कोटीचा प्रतिनिधी झालो, पण इथं माझं जे हक्काचं आहे मी ती आता 3.5 लाख लोकांचा प्रतिनिधी. म्हणून यांनी मला मदत केली नाही, त्यांनी मला विरोधात काम केलं, मी असं म्हणणाऱ्यापैकी नाही. एक पद काम करण्याकरता प्रामाणिकपणे इथल्या जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला ईश्वरानं इथल्या जनतेने संधी दिलेली आहे. प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी पार पाडू. त्या कार्यक्रमाला मला बोलवून सर्वांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बरंच ठिकाणी लागू केलेलं आहे. प्रत्येकाने जरा मला विनंती करायची, मास्क तुम्ही लावलंच पाहिजे. मास्क लावलं पाहिजे, सोशल डिस्टन्स राहिलं पाहिजे. आपण जगलो तर पुढे काहीतरी आहे. नाहीतर हे करोनाचं फार संकट बेकार आहे. मी त्या करोनाच्या संकटातून गेलेलो आहोत. आदरणीय आपले नेते निटोरे साहेब आता ॲडमिट आहे. फार परेशानीत होते, आता व्यवस्थित झाले, ते धोक्याच्या बाहेर आलेले. त्यांची तब्येत चांगली राहावं असं आपण आपल्या सर्वांच्या ईश्वराच्या कृपेने मी या ठिकाणी प्रार्थना करतो. म्हणून आपण जरा आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची, आपल्या भागाची आपण काळजी करावं. एवढंच